तर छत्रपती संभाजीनगरमध्ये टायपिंग परीक्षेत गोंधळ झालाय। विद्यार्थ्यांचा ठिया पाहायला मिळाला। अभिजित दिपकेंचं विद्यार्थ्यांचं ठिया आंदोलन पाहायला मिळालं। परीक्षेमध्ये तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांकडून तक्रार, तात्काळ पुनर्परीक्षेचं नोटिफिकेशन काढण्याची मागणी करण्यात आली। टायपिंग परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली। तांत्रिक अडचणींचीही चौकशी सुरू आहे। हायकोर्टानं नोटीसमध्ये नमूद केलंय, विद्यार्थी आंदोलनावर ठाम मीही विद्यार्थ्यांसोबतच असल्याचं दिपकेंनी म्हटलेलं आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी या परीक्षेत गोंधळ पाहायला मिळाले। तुम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी झाला। हो, मला जसंच कळालं की इथं मुलं आंदोलनावर बसलेले आहेत, त्यांचा सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलो आणि इथं आल्यावर मला कळलं की कुठल्या लेवलची गडबड चालू आहे। हे सगळे म्हणजे ग्रामीण भागातून आलेले तरुणी आहेत। कोणी अमरावतीवरनं आले, कोणी अंबेजोगाईवरनं आलेले, बीडवरनं आलेली पोरं येथे इतका लांबचा प्रवास करून येत आहेत आणि 6-7 महिन्यापासून तयारी करून येत आहेत। आणि जेव्हा परीक्षेला बसतात तेव्हा कोणाचा कीबोर्ड चालत नाही, कोणाचा माऊस चालत नाही आहे, कोणाची स्क्रीन चालत नाही आहे। आणि यावर जेव्हा यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर जे इथलचे मॅनेजमेंटवाला स्टाफ आहे तो म्हणतात की तुमची लायकी आहे का परीक्षा द्यायची। आता यांची लायकी आहे का परीक्षा घ्यायची? हे स्टुडंट्सची काय म्हणून लायकी काढतायत? तुमच्याकडे चांगले कम्प्युटर्स नाही आहे, चांगले कीबोर्ड्स नाही आहे, माऊस नाही आहे, तुमचे सर्व्हर चालत नाही, तर तुमची स्वतःची लायकी नाही परीक्षा घ्यायची, तर तुम्ही स्टुडंट्सची काय म्हणून लायकी काढतायत? आणि जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहेत हायकोर्टाकडून की राज्यभर री एक्झामिनेशन होईल, पेपर टू स्क्रीन होईल, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।